त्यांचे मागण्या आहेत की 5 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द करा आणि असे अनेक मागण्या घेऊन ते ह्या ठिकाणी बसलेले आहेत। आज पुन्हा मी देवरी या ठिकाणी आहोत। देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कालची बातमी आपण बघितलेला, शासनाने जो 5 ऑगस्टला GR काढलेला होता आणि सुधारित GR जो आहे 14 ऑगस्टला काढलेला होता आणि त्यामध्ये उणिवा आहेत, ते आमच्यावर अन्यायकारक आहेत असे बोलत या ठिकाणी मागील 2-3 दिवसापासून आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। अशामध्ये यांना भेट देण्याकरिता आमदार संजय पुराम या ठिकाणी आलेले आहेत। आता नेमकी यांची काय चर्चा होणार आहे आणि यावर सविस्तर आमदार संजय पुराम काय बोलणार ते सुद्धा बघूया। आता आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत तसेच आमदार व प्रकल्प अधिकारी सर्व या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांच्या मध्यस्थी आता चर्चा होत आहे। काय नेमकी चर्चा होणार, काय नेमका तोडगा निघणार बघू। जवळपास 1 तास या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली आहे। आमदार संजय पुराम यांनी काय त्यांनी आपली समस्या ठेवलेली आहे त्यांच्यासमोर आणि काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते बघूया। साहेब, काय चर्चा झालेली आहे? आता 1 तास आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। काय समस्या त्यांनी ठेवलेल्या आहे आणि काय तोडगा आपण आता करणार आहे? आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे गोंदिया जिल्ह्यातील पूर्णच वसतिगृहातील विद्यार्थी एकात्मिक आदिवासी विकास देवरी प्रकल्पामध्ये त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। त्यांचे मागण्या आहेत की 5 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द करा आणि असे अनेक मागण्या घेऊन ते ह्या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून या विभागाचा आमदार म्हणून मी त्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी आणि त्यांची समस्या विचारून घेण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे। विद्यार्थ्यांसोबत माझी सविस्तर चर्चा झालेली आहे। या राज्याचे माननीय मंत्री आदिवासी विखे साहेब यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मी चर्चा करणार। आमदार महाराष्ट्र दर्शनाला गेले असे नारेबाजी झालेली, काय बोलाल? आपण विधानसभेत नव्हते। बघा, आमचा जो कार्यक्रम आहे दर्शनाचा फॅमिली कार्यक्रम होता, तो 1 महिना अगोदर आमचा ठरला होता की आम्हाला महाराष्ट्र दर्शन जायचं आहे आणि त्याच दरम्यान ह्या विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। त्यांना कुठेतरी चुकीची माहिती कोणीतरी दिलेली आहे, त्याच्यात त्या मुलांचा दोष नाही आहे। त्यांनी ते कोणीतरी त्यांच्या पाठीमागे आहे, ते त्यांच्या जे जसे सांगतात पाठीमागून तसे ते बोलत आहेत। त्यांचा दुसराच कोणीतरी बोलवता धनी आहे। माझा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी हा चांगला आहे, तो आपल्या न्याय हक्कासाठी तो बसलेला आहे। त्यांच्या अडचणी सोडवणे ही माझी जबाबदारी आहे। बसून राहतील की जाणार आहेत? आता मी विद्यार्थ्यांना विनंती केलेली आहे आणि त्यानुसार मी इथून त्यांचे मागणी घेऊन मी आता माननीय मंत्री महोदयांकडे निवेदन करणार आहे। तसेच आपल्यासोबत विलासभाऊ भोगारे आहेत। काय सविस्तर चर्चा झालेली आहे, काय समस्येवर तोडगा निघालेला आहे, GR वर काय चर्चा झाली? आमची अपेक्षा आहे माननीय आमदार साहेबांकडून की त्यांनी ह्या GR रद्द करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे। तरी आम्ही सकारात्मक आहोत। जर तुम्ही चर्चा करून हा GR मागे घेत असाल तर त्यांचा पाठिंबा आम्हाला आवश्यक आहे, आम्ही त्या गोष्टीला सहमत आहोत। तर एकीकडे आमदार संजय पुराम हे बोलले की विद्यार्थ्यांच्या समस्यावर मी संपूर्ण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या संबंधात आदिवासी राज्यमंत्री विखे यांच्याकडे तर समस्या ठेवणार आहोत आणि समस्या सोडवण्याकरिता मी प्रयत्नशील राहील। आता बघणे हे मात्र महत्त्वाचे ठरेल की पुढे या ठिकाणून उठणार विद्यार्थी की असेच बसून राहणार, केव्हापर्यंत बसून राहणार हे सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरले आहे।